हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ वेगळा आहे. आजचा व्हिडिओ थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल. मी कोणत्या-कोणत्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत, त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि प्लस रांगोळी मॅट बद्दल कोणाकोणाला काही प्रश्न आहेत ते मी सांगणार आहे, त्याची उत्तरं सांगणार आहे आणि काय-काय साहित्य लागतं, काय मटेरियल वापरावं, काय वापरू नये, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, थोडाही स्किप करू नका आणि आजपर्यंत ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मी सगळ्यांचे खूप 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 आभार मानते. सगळ्यांना खूप मोठा थँक्यू. तर चला आता मी व्हिडिओला सुरुवात करते. तर रांगोळी मॅट हा आता असा ट्रेंड आलेला आहे ना, की झटपट ज्या स्त्रियांना वेळ नाही मिळत, ज्या काकींना खाली असं नीट बसवत नाही, ज्यांना रांगोळी काढता येत नाही किंवा त्यांना बसायचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना रांगोळी काढायला येत नाही किंवा ज्यांच्या घरात लहान मुलं आहे किंवा ज्या ऑफिसला जातात, काहीतरी घरी प्रोग्राम आहे आणि आपलं जो मेन डोर आहे, दरवाजा आहे, तो छान अगदी नीटनेटका दिसावा, छान रांगोळी अ, अ, काढायला मिळत नाहीये, टाइम मिळत नाहीये. तर अशा सगळ्या प्रकारच्या जे आपले जे काही प्रॉब्लेम्स असतात ना, त्यासाठी झटकेपट हे रांगोळी मॅट ट्रेंड आलेला आहे. सगळ्यात बेस्ट आहे. ठेवा आणि जी आपल्याला डिझाईन हवी आहे ती ठेवा आणि ती नंतर उचलून घ्या. ती काही पुसायचं झंझट नाहीये, काही नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. तर आता मी सुरुवात करते. तर आता रांगोळी मॅटसाठी आपल्याला काय-काय लागणार आहे, मटेरियल काय-काय लागणार आहे ते सांगते मी तुम्हाला. सगळ्यात आधी पेन्सिल, इरेजर, ह्याला आम्ही कर्कटक म्हणायचो. आता इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला खरंच शब्द मला नाही आठवत आहे. ह्या गोष्टी. त्यानंतर कटर, कटर किंवा कैची तुम्हाला जी तुम्हाला वापरता येईल तशी त्याप्रमाणे हे साहित्य आणखी. त्यानंतर हा कॅनव्हास पेपर आहे. आता मी तुम्हाला आणखीन एक सांगते महत्वाची गोष्ट. आता मी जे मटेरियल वापरते ते सांगते. तर मी हे जास्त करून मी हे वापरते. हे हे सगळ्यात बेस्ट आहे. ह्याला नॉन ओव्हन म्हणतात ह्याला. हे जे मटेरियल आहे ना, खरंच हे सगळ्यात बेस्ट आहे. आणि हे कॅनव्हास येतं, हे बघा तुम्ही. माहिती असेल सगळ्यांना, कॉमन आहे. ह्याचे बॅनर वगैरे बनतात. हे जे कॅनव्हास आहे ना, हे जे मटेरियल आहे ना, हे कसं माहितीये, हे आपण हे वॉश करू शकत नाही. हे पण करू शकतो. हे जर तुम्ही ह्याची जी तुम्ही जर रांगोळी विकत घ्यायला गेला तर ही स्वस्तात पडते. ह्याचे जे आहेत डिझाईन्स जे काय तुम्हाला बनवलेले मिळतील ते ह्याच्या स्वस्तात तुम्हाला मिळतील आणि ह्याचं असेल ना, हे ह्याच्यापेक्षा 50-100 रुपयांनी थोडं जास्त, कारण हे मटेरियल खूप चांगलं आहे आणि म्हणजे हे म्हणतात ना, हे फाटणार नाही किंवा काहीच नाही होणार ह्याला. हे तुम्ही कसंही हे करा, ह्याला काहीच होणार नाही. ठीक आहे. आणि दुसरं रेक्झिन म्हणून येतं. ह्याचा तिसरा प्रकार जो ह्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी असते. पण मी खरं तुम्हाला सांगू तर रेक्झिन आणि ह्या नॉन ओव्हन मध्ये क्वालिटी म्हटलं बघाल ना, तर क्वालिटी दोघांची सेम आहे. फक्त फरक पैशांमध्ये आहे. ते खूपच महाग आहे. म्हणजे मला असं म्हणायचं, त्या रेक्झिनच्या क्वालिटीमध्ये मी ते नाही वापरत. कारण सांगते, कारण रेक्झिनच्या क्वालिटीमध्ये जर तुम्ही त्या डिझाईन्स बनवल्या आणि त्या जर तुम्ही विकल्या ना, तर त्या सहसा कोण घेत नाही. म्हणजे ज्या मिडल क्लास ज्या असतील लेडीज, माझ्यासारख्या मी जे सांगते, त्यांच्यासाठी त्या खूप महाग आहेत. तर त्या नाही घेऊ शकणार, त्या ऑफर नाही करू शकणार. तर त्याच्यापेक्षा बेस्ट करून हा आहे प्रकार नॉन ओव्हन. हा मला वाटतं ह्या 80% लोक ज्या लेडीज आहेत त्या हेच वापरतात आणि ह्याचाच वापर करतात. तर हे बेस्ट आहे. आणखीन एक गोष्ट, रेक्झिन मी नाही वापरत, त्यामुळे मी तुम्हाला ते नाही दाखवू शकत. ते सुद्धा क्वालिटी खूपच बेस्ट आहे, पण मी ती नाही वापरत कारण मला माहिती आहे त्याचे जर मी डिझाईन्स बनवल्या तर त्या कोण जास्त घेणार नाही, कारण ते महागच होणार, कारण तो कापडच खूप महाग आहे म्हणून. आता दुसरी गोष्ट, हे जे मटेरियल मी जे वापरतो ते दाखवलं. त्यानंतर ब्लू, आपण ब्लू स्टिक कोणती वापरतो ती सांगते. ही येल्लो आणि एक व्हाईट कलरची ब्लू स्टिक येते.
तर मी म्हणेन की व्हाईट कलरची नका वापरू, ग्लू स्टिक ही येलो कलरची वापरा. हे हा ग्लू बेस्ट आहे. व्यवस्थित व्हाईट कलरची वापरतो ना तर ते जास्त घट्ट असं होत नाही. ती 1-2 दिवसांनी 4 दिवसांनी ते निघून जातं. ठीक आहे. त्यानंतर ही गन तुम्हाला माहितीच आहे. गन ह्याच्यामध्ये पण 40 वॅट, 60 वॅट, 100 वॅट अशा प्रकारच्या येतात. म्हणजे तुम्ही जेवढे महाग जास्त पैसे द्याल त्याप्रमाणे तुम्हाला क्वालिटी तुम्हाला ती मिळते. तर मी खरं सांगू तर मी गेल्या टायमाला जी वापरत होती ना ती 60 वॅटची वापरत होती. तर ती काम करता करता ती तुटली. कसं काय माहिती नाही. पण नंतर मी माझ्या मिस्टरांना आणायला सांगितलं तर त्यांनी 40 वॅटची आणली. तर ठीक आहे, माझं या 40 वॅटनी पण माझं काम चांगलं होतं. काहीच हे नाही. फक्त आपल्याला वस्तू वापरता आल्या पाहिजेत. अलगद हाताने व्यवस्थित केल्या पाहिजे. सगळा पैशाचा खेळ आहे एवढं सांगेन मी तुम्हाला. जेवढं तुम्ही जास्त हाय क्वालिटीच्या वस्तू वापराल तेवढ्या चांगल्या. ज्या आपल्या ऐपतीप्रमाणे म्हणजे ज्याला जसं बजेट असेल त्याप्रमाणे वापरल्या त्याही चांगल्या. फक्त एवढंच की वस्तू जरा वापरून घ्या. बरं, आता आणखीन एक सांगायचंय की आता डिझाईन्स कशा करायच्या. त्या डिझाईन्स आपल्याला प्रॉपर येत नाही. आता सगळं ट्रेंडिंग मध्ये आलेलं आहे. आता भरपूर डिझाईन्स आपल्याला रेडीमेड मिळतात. रेडीमेड म्हणजे डिझाईन्स म्हणजे असे छापे ठेवले पटापट असं काढलं की होऊन जातं. तर मला असं म्हणायचं की मी त्या नाही घेत. मी स्वतः काढते हाताने डिझाईन्स. तर त्यासाठी म्हणजे सर्कल काढायचंय तर मी काय करते, कधी कधी मी हे जे आहे कर्कट ह्याचा वापर करते. किंवा कधी कधी आपल्याकडे भांडी तर आपल्याकडे आहेत रेडीमेड भांडी मस्तपैकी. त्या भांड्यांचा मी वापर करते. सगळ्यात बेस्ट मी त्या गोष्टींचा वापर करते. ठीक आहे. आणि स्केल आहे आपली. हा, डिझाईन्स अगदीच कोणाला साधं फुल तरी काढता तरी येतच असेल असं मला वाटतं. तर मला असं वाटतं ज्याला शिकायचं आहे त्यांनी छोट्या छोट्याशा डिझाईन्स पासून सुरुवात करा. गोल काढायचं असेल तर छोटी वाटी घ्या किंवा छोटी डिश घ्या, असं करा. आणि ज्याला खरंच सुरुवात करायचं त्यांनी मी म्हणेन की खर्च जास्त करू नका. उगाच जर तुम्हाला जर नाही जमलं तर ते सगळं मटेरियल वेस्ट होतं. तर त्यापेक्षा तुम्ही ह्याच्यापासून सुरुवात करा. ह्याने छोट्या छोट्या डिझाईन्स काढा. मी ह्याने सुरुवात केली होती आणि ह्या पण डिझाईन्स काही खराब नाही. मी तुम्हाला दाखवेन. मी तुम्हाला मी उंबरठा पट्टी बनवली होती. तर ती मी दाखवते तुम्हाला. आता मी जवळ ठेवली आहे पण ह्या दिसत नाही सगळ्या ह्याच्यामध्ये. जर ज्याला कोणाला सुरुवात करायची असेल तर मी सांगेन कॅनव्हास पासूनच तुम्ही सुरुवात करा. अगदी छोट्या छोट्या डिझाईन्स काढा. चला, तर आता मी डिझाईन्स मी काय काय कलेक्शन मी काय काय डिझाईन्स केलेल्या आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करते. आणि तरी पण आता कोणाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की त्यांचं उत्तर देईन. आणि आता मी माझं कलेक्शन दाखवते मी केलेलं. तर हे आहे तोरण आहे अंबे मातेचं. हे बघा, जवळून दाखवते. हे स्वस्तिक जरा तुम्हाला वाकडं दिसेल पण ते वाकडं नाहीये कारण तो कॅमेरा असा पकडला आहे. हे पाठीमागे मटेरियल बघा मी हेच वापरलंय. जे वापरलंय मी तेच तुमच्याशी शेअर करणार. काही असं लपवा लपवी नाहीये त्याच्यामध्ये. त्यानंतर हे तोरण चिटकवायला हे आहे दोन्ही साईडला. हे झालं. त्यानंतर हे स्वामींचं आहे. हे बघा, सगळेच डिझाईन्स मी नाही दाखवू शकत कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल. आणि ह्या ज्या डिझाईन्स आहेत ना ह्या मी पट्टीने आपल्या स्केलनी असं अशा डिझाईन्स काढलेल्या आहेत मी. मी रेडीमेड छापे वगैरे नाही आणलेले आहेत. तुम्हाला जर आणायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता. आता ऑनलाईन सगळं काय मिळतं. त्यानंतर हे एक छान क्यूटचं असं आपण दाराला चिटकवू शकतो. शुभला बसा आहे. हे बघा, शुभला बसा हे मटेरियल बघा मी तेच वापरलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण दाराजवळ ठेवतो ते स्वस्तिक. हे बघा, आपण असे छापे रेडीमेड छापे आपण ठेवू शकतो. हे प्रत्येक डिझाईन मधले मी एक एक तुम्हाला दाखवते. त्यानंतर मी परवा लाईव्ह घेतलेलं 2 दिवसाआधी. त्यासाठी मी गणपती बाप्पा काढलेले. ते गणपती बाप्पा आहेत. क्यूटचे असे आपण ठेवू शकतो. आपण पूजा वगैरे करतो तिथे समोर ठेवू शकतो. त्यानंतर हे एक आहे फुल. खरंच खूप छान झालंय कलर कॉम्बिनेशन. मला तरी आवडलंय. बघा,
मी याच्यामध्ये स्वामींचं हे जे तोरण आहे ह्याच्यात पण मी 3-4 कलरच केलेलं आहे. त्यानंतर हे कमळाचे पॅचेस आहेत, हे बघा. हे आपण ड्रॉइंग करू शकतो, मला असं वाटतं. ह्याच्यामध्ये पण कलर्स केलेले आहे, डबल असं जोडी जोडी ठेवलेलं आहे. त्यानंतर ही फुलं, हे समई आसन आहे. हे असं ठेवलं ना, ह्याच्यावर समई ठेवली, खरंच खूप छान दिसतं. मी कधी असं केल्यानंतर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. हा माझ्या पेटीचा खजाना आहे. ह्याच्यामध्येही तुम्ही बघू शकता हे कलर्स, हे समई आसन आहे. हे बघा, कलर मी भरपूर कलर केलेले आहेत, डबल डबल. त्यानंतर हे बघा, हे तुम्ही माझे जे काही जण माझे जे डेली ब्लॉग बघत असतील तर त्यांना हे बघितलंच असेल त्यांनी मला हे काम करताना. आणखीन एक सगळ्यात बेस्ट चौरंग आसन, हे जे ट्रेंडिंग मध्ये आहे, हे बघा. हे मी नंतर तुम्हाला चौरंगाला लावून दाखवते. हा एक दुसरा कलर आहे, हे बघा. मटेरियल मी तेच वापरलेलं आहे. हे तुम्ही वॉश करू शकता, हे मला सांगायचं राहून गेलं. हे तुम्ही वॉश करू शकता ह्या रांगोळ्या, त्यामुळे ह्या वेस्ट होणार नाही. फक्त एवढंच की अलगद पाण्याने असं जरा अलगद चोळायचं आणि सुकत घालायचं, हे पिळायचं नाही, कळलं? आणि हे जर तुम्ही तसं वापरला तर हे खूप महिने तुमच्या बरोबर, म्हणजे तुम्ही हे छान यूज करू शकता. तर अशा मी काही काही गोष्टी बनवलेल्या आहेत, ह्या मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत. आणि काही कठीण नाहीये. छोट्या छोट्या ह्याच्या डिझाईन्स पासून सुरुवात करा, जर अगदीच कोणाला करायचं असेल. आणि माझ्या डिझाईन्स कशा वाटल्या मी तुम्हाला लास्ट ह्याच्यामध्ये मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. मी आणखीन एक प्रयोग केलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की सांगा. मी आता तुम्हाला मी ट्रायल करून दाखवते चौरंग आसनची. चौरंग, हा बघा. परफेक्ट मार्क बसलेला आहे. त्याच्यानंतर हा दाखवते. छोटा चौरंग येतो ना, त्यासाठी हे आहे. हे पण छान वाटतंय. त्यानंतर आणखीन एक डिझाईन्स दाखवायची राहिली माझी. ही उंबरटा पट्टी आहे, ही बघा. उंबऱ्याजवळ ठेवायची झटकेपट डिझाईन आहे. 1 मिनिटाचं पण काम नाहीये हे. त्यानंतर आपल्याकडे पूजा वगैरे असते, सत्यनारायणची पूजा, तेव्हा आपण म्हणजे पूजा मांडतो. त्या पूजेभोवती मी एक लास्ट व्हिडिओ दाखवते तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट दिसली डिझाईन. ही एक उंबरा पट्टी आहे, कलर कॉम्बिनेशन बघा.
मयुरीला पाठवली. तर मी मगाशी ना एक डिझाईन सॅम्पल म्हणून तुम्हाला धुवून दाखवली होती आणि ती मी तिकडे सुकत घातलेली, ती मी दाखवते तुम्हाला. ही बघा. तर ही ती डिझाईन आहे. व्यवस्थित मी सुकवायला ठेवलेली. ही पिळायची नाहीये, फक्त अशी व्यवस्थित धुतली ना की अशी उभी ठेवायची, सुकवत ठेवायची तुम्हाला जिथे जमेल तिकडे. सो हा डेमो होता. तर मी ती तुम्हाला डिझाईन धुवून दाखवलेली, तीही बघा अगदी व्यवस्थित आहे, जशीच्या तशी, काही त्याला झालेलं नाहीये. तर माझ्या डिझाईन्स कशा वाटल्या आणि मला वाटतं मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली असतील व्हिडिओमध्ये. तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि डिझाईन्स कशा वाटल्या त्याही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी सगळ्याच डिझाईन नाही दाखवल्यात, कारण म्हणतात ना सगळंच ठीक आहे, काही हरकत नाही. तर जेवढ्या मला वाटल्या तेवढ्या मी तुम्हाला डिझाईन्स दाखवल्या. प्रत्येकातली एक 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 पीस दाखवलेला आहे. अजून पण मी वेगवेगळे डिझाईन्स बनवलेले आहेत. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ? हो काय? हा हा हा, माझ्या तीर्थाला पण बोलायचंय तुमच्याशी. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.